नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी पूजेसाठी म्हणजेच गुरुवारच्या पूजेसाठी सुंदर आणि योग्य मांडणी कशी करावी ते पाहणार आहोत। ही मांडणी सात्विक आणि आकर्षक कशी करायची ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्यावर रांगोळीने स्वस्तिक काढायचे। त्यावर हळदी कुंकू व्हायचे, तांदूळ म्हणजेच अक्षता व्हायच्या। आता यावर पाट किंवा चौरंग स्वच्छ पुसून मग मांडायचा। शक्यतो ही पूजा सकाळची मांडायची म्हणजे दिवसभर घरात प्रसन्न वातावरण राहते। आता चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचे। कापड अंथरले की मग सर्वात प्रथम पूजेला सुरुवात करायची अग्निदेवतेच्या साक्षीने। मी अशा समयी दोन्ही बाजूस प्रज्वलित करणार आहे, तुम्ही एखादा दिवा लावला तरी चालतो। आता अग्निदेवतेची पूजा करायची, हळदी कुंकू लावायचे, फुलं अर्पण करायची, अक्षदा व्हायच्या। आता अग्निदेवतेची पूजा मांडली की मग गणपती बाप्पाची स्थापना करायची। त्यासाठी तामणमध्ये अभिषेक घालायचा, दुधाने पाण्याने घालायचा। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। आणि मग तांदळाच्या राशीमध्ये बाप्पांची स्थापना करायची। गुलाल लावायचा, अक्षता व्हायच्या, फुलं अर्पण करायचे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आणि तिथला अभिषेक घालायचा। तुमच्याकडे जर लक्ष्मी देवीची मूर्ती असेल तर ती ठेवली तरी चालते। आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळाच्या वाटीत ठेवून मग पूजा करायची। आता कलश स्थापना करायची, त्यासाठी अक्षदांच्या राशी काढायच्या, त्यावर हळदी कुंकू व्हायचे। मग तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे। आता आपण कलश स्थापनेसाठी तांब्यात पाणी, सुपारी, पैसे, दुर्वा, अक्षदा आणि हळदी कुंकू त्यात व्हायचे। आता कलशाला वस्त्र नेसवण्यासाठी पिसाचा निऱ्या करायच्या बघा, आणि किनारीचे असे दोन भाग समान भाग करायचे। आपल्याला हवे तेवढे पीस पुढे ठेवायचे, उरलेले मागे सोडून त्याला पिन लावून घ्यायची। बघा काय मस्त दिसते ना। आता कलशात 5 प्रकारची 2-2 पाने लावायची। पेरूचे, आंब्याचे, हुंबराचे, सीताफळीचे आणि चिक्कूचे अशी पाने लावून घ्यायची। मग त्यामध्ये नारळ ठेवायचा आणि देवीची मूर्ती ही अशी नारळाला लावायची। देवीला दागिने घालायची, गजरा घालायचा। मग हळदी कुंकू लावायचे, अक्षदा व्हायच्या। आता विड्याची पाने 5 मांडायची आणि त्यावर वटीचं साहित्य ठेवायचे। खारीक, खोबरं, बदाम, लवंग आणि सुपारी असे सर्व 5 प्रकारची वटीचे साहित्य ठेवून त्यावर हळदी कुंकू व्हायचे, फुले ठेवायची। आता देवीच्या पुस्तकाची ही पूजा करायची। 5 प्रकारची फळं ठेवायची। चौरंगाच्या समोर रांगोळी काढायची, त्यावरही हळदी कुंकू व्हायचे, धूप लावायची। सर्व पूजा मांडली की मग नैवेद्य दाखवायचा। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। देवीला हळदी कुंकू लावायचे, आपल्याला हळदी कुंकू लावायचे। आता पूजा मांडून झाली की मग व्रत वाचायला सुरुवात करायची। मग कथा वाचून झाली की देवीची आरती करायची। दिवसभर उपवास करून संध्याकाळी गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडायचा। तर हे व्रत केल्याने संसारात सुख समृद्धी नांदते, आपल्या संसाराला देवीची कृपा राहते। त्यामुळे हे व्रत नक्की करा। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।